नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला रोवणाचं कालवण कसं करायचं ते दाखवणार आहे। तर आम्हाला छान अशी रोवणं, तर काही ठिकाणी अळंबी असं म्हटलं जातं, तर ती मिळाली। मग ही काढून आणल्याच्या नंतर ह्याला खूप माती लागलेली असते, ह्याच्या देठाला सुद्धा माती असते। तर घरी आणल्याच्या नंतर सुरुवातीला धुवून घ्यायची पाण्याने, स्वच्छ धुवून पांढरी शुभ्र होतात ही फुलं। ह्याला फुलंसुद्धा म्हटलं जातं, म्हणजे रोवणाची फुलं, कळ्या, रोवणाचे कले असं म्हटलं जातं। कोकणामध्ये रोवणंच म्हणतात आमच्याकडे। तुमच्याकडे अजून कोणती नावं असतील तर तुम्ही मला ती कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता कालवण बनवण्याच्या आधी आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। देठाला सुद्धा प्रचंड माती असते, तर सर्व माती व्यवस्थित काढून घ्यायची। प्रत्येक फूल पांढरं शुभ्र होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। तर आता मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून एक सांगायचं आहे, रोवणं धुवून झाल्याच्या नंतर जी मी प्रोसेस करणार आहे फोडणीची, ती प्रोसेस तुम्ही डायरेक्ट कालवण बनवताना केलात तरीसुद्धा चालेल। मी केली आहे कारण का ही रोवणं जी आहेत ती मी गावावरून मुंबईला नेणार होती, मग ती खराब होऊ नयेत म्हणून मी ही प्रोसेस केलेली आहे। तर धुवून झाल्याच्या नंतर काय करायचं, प्रत्येक फूल जे आहे ते लहान लहान भागांमध्ये तोडून घ्यायचं आणि हा जो देठ आहे तो सर्व स्वच्छ करून झाल्याच्या नंतर जे देठ आहेत ते एकत्र घ्यायचे आणि त्या देठांना सुद्धा बारीक चिरून घ्यायचं। आणि ही जी फुलपाकळीची जो पार्ट आहे तो आपल्याला हातानेच बारीक बारीक तोडून घ्यायचा आहे। आता फोडणीसाठी मी तेल घातलं आहे 2 चमचे आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचाभर एवढी लाल तिखट घालते आणि चवीनुसार मीठ घालते। आता ही प्रोसेस मी मुंबईला नेणार आहे म्हणून केलेली आहे, नाहीतर मग ते खराब होईल नेता नेता, म्हणून हा प्रकार केलेला आहे। पण तुम्ही जर डायरेक्ट रोवणं बनवत असाल तर तेलामध्ये छान फोडणी देऊन मी तुम्हाला सांगेन पुढची प्रोसेस। तर आता इथे मी तेलामध्ये लाल तिखट, मीठ घातलं आहे आणि जी रोवणं आहेत ती तोडून घेतलेली होती ती ह्याच्यामध्ये घालते आणि परतून घेणार आहे, शिजवून घेणार आहेत। म्हणजे मला ही प्रवासातून नेताना खराब होऊ नये त्याची काळजी घ्यायची आहे, म्हणून मी ही प्रोसेस केलेली आहे। नाहीतर मग आपण ही डायरेक्टसुद्धा बनवू शकतो। तर आता मी आधी व्यवस्थित हे मिक्स करून घेते। 10 ते 15 मिनटं लागतील, कारण का आता तेलामध्ये घातल्यावर ह्याला पाणी सुटायला सुरुवात होईल आणि मग ओलसर होईल। तर मला न्यायचं आहे म्हणून मी आता हे पाणी जे बघा तुम्ही सुटलेलं पाणी पाहू शकता, हे आटवून घेणार आहे आणि ड्राय करूनच मी ह्यांना डब्यामध्ये भरणार आहे। पण जर तुम्ही डायरेक्ट रोवणाचं कालवण बनवत असाल तर ही जी स्टेप आहे ती तुम्ही स्किप केलात तरीसुद्धा चालेल। आता हे कंप्लीट ड्राय झालेलं आहे, म्हणजे हे खराब होणार नाही। तर मुंबईला आणल्याच्या नंतर मी कालवण कसं केलं ते तुम्हाला दाखवते। एका पॅनमध्ये चमचाभर तेल घालायचं, 1-2 चमचाभर, जास्त घालायचं नाही कारण का आपण रोवणं शिजवली आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे, त्याच्यामुळे अजून जास्त तेलकट होईल भाजी, म्हणून मी 1 चमचाभर एवढंच तेल घातलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं। त्याच्यामध्ये मी ठेचलेल्या 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी राई घातलेली आहे आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर घालते 1 चमचाभर सुंदर रंग येण्यासाठी। आणि इथे मी कांदा, लसूण आणि खोबरं आणि गरम मसाला याचं वाटण तयार केलेलं आहे, त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही चेक करू शकता। तर इथे मी वाटण घातलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता जर तुम्ही पहिली जी स्टेप आहे ती नसाल केला, डायरेक्ट कालवण करायचं असेल तर सेम प्रोसेस करायची। काश्मीरी लाल मिर्च पावडर जिथे मी वापरली आहे तिथे तुम्ही लाल तिखट घाला रेग्युलरवालं, आणि हवं असेल तर थोडं काश्मीरी लाल मिर्च पावडरसुद्धा घाला, म्हणजे थोडासा रंग सुंदर येईल। आणि मग वाटण घालून अशा प्रकारे मसाला तुम्ही तयार करून घेऊ शकता। आणि मग आता मी इथे जी रोवणं घालणार आहेत शिजवलेली, त्याच्याऐवजी तुम्ही इथे कच्ची घातलात तरीसुद्धा चालेल आणि छान 20 ते 25 मिनटं कालवण जे आहे ते शिजू द्यायचं, मग आपलं डायरेक्ट रोवणाचं कालवण तयार होतं। पण आता इथे मी ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे फार वेळ लागणार नाही। तर आधी मसाला मी व्यवस्थित भाजून घेणार आहे तेलावर आणि आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। मी आता इथे सुरुवातीला 1 वाटी पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये अजून पाणी घालायचं आहे, म्हणजे जेवढी रोवणाची क्वांटिटी असेल त्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर आता 1 वाटी पाणी घातल्यानंतर मी इथे जी फ्राय केलेली, तुम्ही तेल पाहू शकता याच्यामध्ये तेल किती आहे, तेल सुटलं आहे, तर म्हणून सुरुवातीला कमी तेल घालायचं आहे ते याच कारणासाठी। आता इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत रोवणं व्यवस्थित। आता तुम्ही पाहू शकता खूप घट्ट आहे, तर ह्यानंतर तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल हे कालवण किंवा घट्ट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी पाण्याची इथे ॲडजस्ट करू शकता। तर आता इथे मी
उकळी काढून घेणार आहे थोडीशी 5 मिनटं आणि डब्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे, तेच इथे घातलं आहे आणि एकदा मिक्स करून घेते आणि पुन्हा त्याच्यानंतर मी आता इथे फक्त 10 मिनटांसाठीच ही रोवणं जी आहे ती शिजवून घेणार आहे. छान अशी फोडणी दिली लसणाची, त्याच्यामुळे थोडंसं मसाल्यामध्ये सुद्धा हे एकजीव व्हावं म्हणून 10 मिनटं शिजू द्यायचं. आता मी इथे बारीक चिरलेला टोमॅटो घालते एक आणि फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. आता हे कालवण जे आहे ते अप्रतिम लागणार आहे. वरतून चवीनुसार मी मीठ इथे घालत नाही आहे, कारण का आपण जेव्हा रोवणं शिजवलेली होती तेव्हा इथे मीठ वापर केलेला आहे मिठाचा. तुम्ही चेक करून हवं तर मिठाचा वापर इथे करू शकता, कारण का आपण पाणी घातलं आहे, त्यानंतर मसालासुद्धा घातलेला आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ घालणार आहे, फार मीठ घालणार नाही आहे. आता मी आधी सुरुवातीला इथे पाणी घालणार आहे. एक 2 ते 3 वाटीभर मी पाणी घालणार आहे, कारण का मला हे कालवण जे आहे ते छान असं ग्रेव्हीसारखं हवं आहे. खूप सुंदर लागतं हे भाकरीसोबत किंवा अगदी भातावर सुद्धा घालून आपण हे खाऊ शकतो. तर आता इथे अजून मी पाणी घालते, 1 वाटी एक्स्ट्रा घातलं, आता अजून मी घालते, म्हणजे मी साधारण 3 ते 4 वाट्या भरून मी इथे पाणी घालणार आणि छान दणदणीत अशी उकळी काढून घेणार आहे. जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आता सर्व जिन्नस जे आहेत ते एकजीव करून झालेले आहेत. आता काय करायचं, तुम्हाला जर उकळी पटकन हवी असेल तर झाकण ठेवा आणि मग उकळी काढून घ्या. आता मी इथे थोडंसं मीठ घालते, तुम्हाला ज्याप्रमाणे मी सांगितलं की थोडंच मीठ घालते, कारण का आपण पाणी घातलेलं आहे. मग ते थोडं अळणी होईल तर थोडंसं मीठ टाका चेक करून. मी ते घातलेलं आहे. आता एकदा मिक्स करून घेते आणि मग छान अशी उकळी काढून घेते. एक 10 मिनटामध्ये हे कालवण जे आहे रोवणाचं ते तयार होईल. आता 7 ते 8 मिनटानंतर उकळी यायला सुरुवात होते. गॅसचा फ्लेम फास्ट ठेवायचा. रोवणं तर आपण आधीच शिजवून घेतलेली आहेत म्हणून फार वेळ आपल्याला लागणार नाही. मग छान उकळी काढून घ्यायची. उकळी आली की काय करायचं, मी 1 चमचाभर तांदळाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये पाणी घालून अशी स्लरी तयार करून घेतलेली आहे. इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा वापरसुद्धा करू शकता, पण छान पारंपरिक पद्धतीने करायची असेल तर तांदळाच्या पिठाचाच वापर करा आणि छान थोडंसं घट्टसर होतं ह्याने. या पद्धतीला कालवणाला पीठ लावणं असं म्हटलं जातं. ज्या प्रकारे आपण चायनीजमध्ये कॉर्नफ्लॉवर घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करतो, त्याच प्रकारे इथे तांदळाचं पीठ घालून कालवण जे आहे ते गावच्या ठिकाणी छान घट्टसर होण्यासाठी मदत केली जाते. तर आता मी 1-2 मिनिटभर थोडासा गॅस ऑन ठेवणार आहे, उकळी काढून घेणार आणि मग गॅस बंद करणार आहे. ह्यातली वाफ गेली की हे थोडंसं घट्टसर होईल आणि मग खाण्यासाठी तयार होईल. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्ही पाहू शकता काय सुंदर रंग आला आहे, तर्री पण अप्रतिम आली आहे आणि याची चवसुद्धा खूप सुरेख आहे. मस्त असं कालवण इथे बनवून तयार झालेलं आहे. तुम्हाला जर रोवणं मिळाली तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.